मित्रांनो, राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर महायुतीच्या नेत्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की ज्या 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत, या सर्वच्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढू. पण ज्यावेळेस निवडणुका जवळ आल्या, फॉर्म भरण्याची वेळ आली, त्यानंतर चित्र स्पष्ट झालं की मुंबई महानगरपालिका सोडता किंवा ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका सोडता इतरत्र हे जे 3 पक्ष आहे हे एक दुसऱ्याच्या विरोधात उभे आहेत. म्हणजे पुण्यामध्ये हे एकमेकाच्या विरोधात लढत आहेत, सोलापूरमध्ये एकमेकाच्या विरोधात लढत आहेत, पिंपरी चिंचवड तुम्हाला तर माहीतच आहे. त्यानंतर मित्रांनो, यांची कोल्हापूरमध्ये युती झालेली आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत या सर्व महानगरपालिकेमध्ये यांची अशीच परिस्थिती आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांनी ज्या पद्धतीचा सत्तेचा, पैशाचा, यंत्रणांचा वापर केला होता आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचे आपापसामध्ये आरोप प्रत्यारोप झाले संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. ती जो पिक्चर आहे हा रिपीट आता 3 तारखेनंतर म्हणजे 3 जानेवारीनंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होईल त्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तसाच राहील.